बाई किती वाजले? अगो बाई 8 वाजले. ते उठले नाही का अजून? मामांजी पण नाही आले अजून मळ्यातून. बाई बघते तरी. अहो अहो उठा ना. किती वाजले? गेली सकाळीच उठवायला. वर्ग झोपलंय तर झोपू पण देत नाही शांततेनं. काय बाई. हं? आई ग. अहो तुम्हाला जायचंय ना अकोल्याला आत्या सासूबाईंना आणायला? बापरे. काय झोपलात तुम्ही बिनधास्त बाई? माझं सगळं आवरलंय, पूजा झाली, अंघोळ झाली. माहितीये का? कधी उठणार तुम्ही? आवरा लवकर. चला पटकन आवरा. किती वाजले बसली? अहो सकाळच्या 8 वाजले. जायचंय का नाही तुम्हाला? बापरे 8 वाजले. उठतो लवकर, लगेच उठतो. हो मामांजी यायची वेळ झाली शेतातून. उठा आवरा लवकर. आवरतो पटकन. माय गॉड. अकोल्याला जायचं आत्याला आणायला. वेळ झाला. ओके. हे बघ तू पटकन नाश्त्याचं बघ. मी असा जातो ना असा फ्रेश होऊन येतो. आवरा लवकर. हा चल. बापरे. रामकृष्ण हरी. बाई आलात का मामांजी तुम्ही शेतावरून? बरं चहा वगैरे आणू का तुम्हाला? बरं आणते बसा. अगं बाई 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 यांचं कसं आहे ना, काम कावडीचं नाही आणि रिकाम पण घडीचं नाही. मालकीनबाई, पोटात दुखणं काही कमी झालं नाही दिसत तुमच्या. अरे सकाळ झाली की झालं सुरू तुमचं. चांगलं काहीतरी औषध घ्या जरा. काय बोलते काय नाही काय तुमचं. रामा 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 रामा. शिवतो गो तुम्हाला. काय म्हणाले तुम्ही? अहो कधी तर माझ्याशी नीट बोला जरा. नेहमी कटकटन वटवटच चालू असते बाई माझ्या माग. ठीक आहे मामांजी, गरमागरम चहा. मी काय म्हणतो मालकीनबाई, झाली का सकाळ तुम्हाला? मायला सकाळपासून रात्रीपर्यंत तोंड चालूच. रात्री काय ते झोपल्यावर बंद राहत हो. मी म्हणतो खापराचं असतं ना, नक्कीच फुटून गेलं असतं. काय अरे सुधरा. हे एकदम बरोबर बोललात बघा मामांजी तुम्ही. हो तुम्हीच राहिल्या होत्या मला बोलायच्या. काना मागून आली आणि तिखट झाली. जा आपलं काम पा. काय तरी तऱ्हा. हे सगळे वाक्य तुम्हाला लागू राहिले. काय बोलू राहिले काय नाही तुम्ही? हा काय म्हणाले तुम्ही? अहो कधी तर माझ्याशी नीट बोला जरा. बाई काय हे मामांजी? सुनबाई आवरलं का? सुमीचं आवरलं? जाऊ राहिला ना तो अक्काला आणाला? हो मामांजी आवरतायत, ते फ्रेश होत आहेत, नाश्ता करून लागलीच निघणार आहेत अकोल्याला आत्या सासूबाईंना आणायला. चला. बापरे 10 वाजत आले. माय गॉड किती वेळ झालाय यार. मी पण खूप एक्साइटेड आहे आत्याला आणायला जायला. मज्जा येईल. मस्त आज राहणार आहे मनसोक्त आत्याकडे, मजा करणार आणि उद्या सकाळी घेऊन येणार आत्याला. काय घातली माय त्या आत्याबाईने याला भुरळ आणि याला याच्या आत्यामुळं आम्ही दिसतो नुसतं झुरळ. तसं नाही का मम्मी, खरंच खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. आता कोणत्या भाषेत तुला समजून सांगायचं हेच कळत नाही बाबा मला. हे पाय जाऊ दे परा. त्याच्या लक्षात नाही येणार ते. त्याच्यासाठी मनापासून प्रेम करणं लागतं. त्याला काय नुसतं बोला तर सांगा तुम्ही. लय बोलते म्हणून. काय तर गोदा आत्याला आणायचं म्हणे. काय माहिती आत्याचं कौतुक. काय ग मम्मी काय बोलतेस तू? अगं तू माझी मम्मी आहे, आई आहे, पण आत्याही मला तितकीच प्रिय आहे, हो की नाही बाबा? आणि तुझी जागा खरंच कोणी घेऊ शकणार नाही हे लक्षात ठेव तू. काय तू असं आहे. झालंय माझं सगळं आवरून. स्मिता झाला का ग नाश्ता? आण लवकर. अहो बसा तुम्ही, नाश्ता आणते मी तुम्हाला लगेच. मामांजी तुम्ही पण घेणार का नाश्ता? सासूबाई तुम्हाला देऊ का? मी काय म्हणतो सुनबाई, आमचं राहू द्या. त्याला द्या आवल, त्याला लांब जाणं आहे. हा आपण घेऊ दमान. मग आणते मी लगेच. आबा तुम्ही केला का आत्याला फोन? काय म्हणाली ती? हे पाय मी काही केला नाही त्याला फोन. मी म्हणलं तू डायरेक्टच जाय आणि घेऊन ये त्याला. तू गेला तर मस्त आनंद होईल त्याला आणि नाही म्हणणार नाही बरं अक्का दाजी.
येतील तुझ्या बरोबर. तू गेला जरा बरं वाटेल भाऊ. हे घ्या गरमागरम पोहे. ओके ओके, आण इकडं, आण लवकर आण. वेळ झालाय. वाव मस्त. खाऊन घ्या पोटभर, म्हणजे रस्त्यात ताण नको तुम्हाला. गरमागरम पोहे. स्मिता, आबाला आणि मम्मीला पण दे की नाश्ता. अहो हो, दोघांनाही आणते मी. मामांजींना आणि सासूबाईंनाही घेऊन येते नाश्ता. हे घ्या मामांजी, गरमागरम पोहे. वा वा, मस्त. हो रे, मस्त तोंड्या. कळलं तुझं प्रेम. हे घ्या सासूबाई, तुम्ही पण घ्या पोहे. हो आणा इकडं. मम्मी, एक नंबर झाले बघ पोहे. स्मिता, खरंच यार मस्त टेस्ट, एकच नंबर. लय मस्त आले सुनबाई पोहे, एकच नंबर. काय केलं तरी चावना धाव. कधी नवत केलं आणि सांगता सांगता गेलं. एवढंच जमत तोंड चोपडेपणा करायला, बाकी काही येत नाही. मी काय म्हणतो मालकीनबाई, जरा आनंदानं जगायचं शिका, म्हणजे आयुष्य वाढन तुमचं. काय बोलणं तुमचं तरी. तुम्ही ना फक्त मलाच बोला टोचून आणि खोचून, दुसरं येतं तरी काय तुम्हाला. बस करा जरा तुमचं कीर्तन, जरा कामाचं पहा. मी काय म्हणते मालक, तुमचं कसं आहे ना, मिळाला मौका का मारला चौका. हे सुनबाईला आवरू बिरू लागत जा जरा. हे तुमचं तरी. अहो आवरा लवकर, वेळ होतोय ना तुम्हाला. किती लांब जायचं अकोल्याला? आत्या सासूबाईंना आणायला जाताय ना. माझा नाश्ता होईपर्यंत तू गाडीची चावी, मग पॉकेट आणि घड्याळ सगळं आणून दे मला पटकन. वेळ झालाय आधीच ऑलरेडी. ओके. हो हो, बरं बरं, आणते आणते, लगेच आणते. बापरे, खूप वेळ झाला. स्मिता, हे घे आणि मला पाणी दे पटकन. आवर. अहो, हे घ्या गाडीची चावी. आणली का? दे लवकर चावी. चला येतो मी. मम्मी येतो ग. हो रे बाबा हो, पण गाडी हळू चालव बघ, लांबचा पल्ला आहे बर का. सावकाश जातो आणि सावकाश येतो. आबा येतो आत्याला आणि मामाला घेऊन उद्या. आज राहतो निवांत मस्त आणि उद्या येतो. चला. मी काय म्हणतो, दमानं जाय बरं का पोरा, आणि पोहोचला का मग मला एक फोन कर. स्मिता येतो ग. मी काय म्हणते, सावकाश जा, काळजी घे आणि उद्या लवकर या, म्हणजे खूप आवरायचंय ना आपल्याला, तयारी करायची आहे. बाय.